नमस्कार. या सत्रामध्ये आपण सोर्सेस फॉर सिलेक्टिंग अ रिसर्च प्रॉब्लेम अर्थात संशोधन समस्या निवडण्यासाठीचे नेमके कोणते स्रोत आहेत यावरती आपण माहिती बघणार आहोत. या सत्राचा उद्देश संशोधन समस्येची ओळख करून घेण्यासाठी तसेच संशोधन समस्येच्या निवडीसाठीचे कोणते कोणते पर्याय, कोणते कोणते स्रोत अर्थात सोर्सेस उपलब्ध असतात आणि त्याचा वापर संशोधकांनी कशा पद्धतीने करायचा यावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. मुळातच संशोधन समस्या ठरवण्यासाठी किंवा संशोधन समस्या निवडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांची, वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची गरज नक्कीच पडते. मुळातच एक सर्वसमावेशक संशोधनाचा विषय निवडणं म्हणजे अर्थात एक ब्रॉडर थीम ठरवणं इथपासून ते अगदी विशिष्ट संशोधन समस्येच्या किंवा शीर्षकापर्यंत पोहोचणं हा प्रवास प्रत्येक संशोधकाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. परंतु या विशिष्ट समस्येपर्यंत किंवा घटकापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग निवडावे लागतात आणि त्याचा संशोधन विषय आणखीनच चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, समजून घेण्यासाठी किंवा तो समजून घेण्यासाठी सोपा बनवण्यासाठी त्याला या सगळ्याच स्रोतांची खूप मदत होते. अर्थात संशोधकाला संशोधन समस्येबद्दल या प्रकारच्या स्रोतांमधून जर माहिती मिळाली तर तो त्याच्या संशोधनाचा विषय परिणामकारक पद्धतीने मांडू शकतो. त्यातला पहिला स्रोत आहे तो म्हणजे थिअरी किंवा सिद्धांत. याचा अर्थ असा आहे की यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या समाजशास्त्राच्या किंवा वेगवेगळ्या शास्त्राच्या अभ्यासकांनी तयार करून ठेवलेले किंवा मांडलेले, प्रतिपादन केलेले जे काही सिद्धांत आहे त्या सिद्धांतांचा अभ्यास करून त्या सिद्धांतांची उपयोगिता, त्या सिद्धांताची आणि आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीची, सभोवतालच्या वातावरणाची नेमकी काय प्रकारची सांगड सध्या आहे, त्यांच्यामध्ये नेमका काय प्रकारचा सहसंबंध आहे हे समजून घेऊन नवीन निष्कर्षांपर्यंत पोहोचता येतं. त्याच्यासाठी सिद्धांतांची संशोधन समस्या निवडण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला दिसून येते. सिद्धांत म्हणजे थोडक्यात पूर्वी केलेल्या संशोधनाच्या आधारे मांडलेले सर्वसमावेशक निष्कर्ष असतात किंवा निष्कर्षांचं केलेलं सामान्यीकरण असतं. तर सिद्धांतांच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच सगळ्या संकल्पना क्लिअर व्हायला किंवा स्पष्ट व्हायला मदत होते. त्याचबरोबर त्या सगळ्या संकल्पनांचा आणि सध्याच्या परिस्थितीचा, त्याच्याशी संबंधित असलेल्या आपल्या संशोधन समस्या किंवा संशोधन विषयाचा आढावा घेणं त्या संशोधकाला सहज शक्य होतं. यासाठी सिद्धांत खूप महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जो पुढचा स्रोत आहे तो म्हणजे अनुभव. आपण नेहमी इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट वापरतो, टू डेव्हलप इन्साइट्स. इन्साइट्स किंवा अनुभव म्हणजेच आपल्याला एखाद्या विषयाच्या संदर्भातलं झालेलं आकलन. अनुभवांच्या आधारावरती आपण संशोधन समस्येची आणि संशोधन विषयाची योग्य पद्धतीने ओळख करून घेऊ शकतो. आता हे अनुभव म्हणजे कोणत्या प्रकारचे, तर समाजामध्ये वावरत असताना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं आपण करत असलेलं अवलोकन, त्याचबरोबर सामाजिक संदर्भ तपासणे, वर्गामध्ये किंवा शैक्षणिक
व्यवस्थेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील चर्चा या सगळ्याचा अनुभवांमध्ये आपण समावेश करू शकतो, ज्या माध्यमातून आपल्याला संशोधन विषयाच्या संदर्भातली ओळख आणि संशोधन विषयाच्या संदर्भातली सखोलता, गंभीरता आणि त्याचबरोबर त्या संशोधन विषयाची सद्यस्थितीतील गरज अनुभवांच्या आधारे व्यवस्थितपणे मांडता येते. बऱ्याच वेळेला याच्यातले काही अनुभव हे अतिशय बोलके असतात की जेणेकरून संशोधकाला लगेचच त्या विषयावरती संशोधन हाती घेण्याची प्रेरणा देखील मिळते. त्यानंतर जो पुढचा स्रोत आहे तो म्हणजे चर्चा किंवा डिस्कशन्स. तर साधारणतः संशोधन विषयाला किंवा संशोधन विषयाच्या निवडीला वेगवेगळ्या प्रकारच्या पातळीवरती होणाऱ्या चर्चा हे एक प्रकारचं खाद्य किंवा एक प्रकारचे इनपुट्स पुरवताना आपल्याला दिसतात. प्रामुख्याने चर्चांचा विषय हा वेगवेगळ्या प्रकारच्या सेमिनार, कॉन्फरन्स, परिषदांमध्ये सहभागी व्यक्तींनी त्या विषयाच्या संदर्भात केलेल्या संशोधनांच्या माध्यमातून मांडलेले निष्कर्ष मंचावरती सादर करणे आणि त्याच्यावरती चर्चा करणे ही नवीन येणाऱ्या संशोधकांसाठी किंवा विषयाची निवड करू पाहणाऱ्या संशोधकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या चर्चांमधून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनांची गरज स्पष्ट होत असते आणि त्यामुळे सामान्यपणे अभ्यासकांनी किंवा संशोधकांनी विषय निवडताना अशा प्रकारच्या चर्चेमधून सुचवले गेलेले विषय किंवा अशा प्रकारच्या चर्चांमधून समोर आलेले अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन विषय हाताळावे किंवा स्वतः निवडलेल्या संशोधन विषयाच्या संदर्भात देखील अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सवरती किंवा अशा प्रकारच्या चर्चेच्या ठिकाणी जाऊन त्या संदर्भातलं मार्गदर्शन किंवा त्या संदर्भातलं सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या संशोधन समस्येच्या संदर्भात किंवा विषयाच्या संदर्भात सर्वसमावेशक माहिती उपलब्ध होते आणि याचा वापर आपल्याला संशोधनाच्या संदर्भातला दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष संशोधनाची अंमलबजावणी करतानाची एक वेगळ्या प्रकारची कल्पना सादर करता येते किंवा प्रत्यक्ष संशोधन विषयाची संशोधन प्रक्रियेची व्यवस्थितपणे अंमलबजावणी देखील करता येते. त्याच्यानंतर जो पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा संशोधन समस्या किंवा विषय निवडण्यासाठीचा स्रोत आहे तो म्हणजे डिससॅटिस्फॅक्शन अर्थात असमाधान. आपल्याला प्रत्येकाला याची जाणीव असते की बऱ्याच सगळ्या ठिकाणी गरज एखाद्या विषयातील महत्त्वपूर्ण गरजा ह्या नेहमीच संशोधनाला प्रेरित करत असतात किंवा प्रवृत्त करत असतात. जेव्हा जेव्हा आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक प्रश्नांबद्दलचं आणि शंकांबद्दलचं योग्य समाधान होत नाही तेव्हा आपल्याला अनेक प्रश्न पडतात आणि बऱ्याच वेळेला ते प्रश्नच संशोधन समस्या किंवा संशोधन विषयाच्या निवडीचा उगम किंवा साधन किंवा स्रोत ठरत असतात. असमाधान याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारच्या अमर्याद स्वरूपातल्या गरजा आणि समस्या आपल्या सभोवताली आहेत आणि त्याच प्रकारच्या परिस्थितीतून संशोधन विषयाच्या संदर्भातली निवड किंवा संशोधन विषयाची गरज आपल्या लक्षात येत असते. अगदीच मोजकं आणि माफक उदाहरण द्यायचं ठरलं तर आपण सध्याच्या कोरोना काळातल्या स्थितीचं किंवा पॅन्डेमिकमधलं उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो की कोरोना आजाराच्या संदर्भातलं वॅक्सिन किंवा लसीच्या निर्मितीचं मूळ हे आपल्या अवतीभोवती असलेल्या अनेक प्रश्नांच्या स्वरूपातलं असमाधान हे आहे आणि तात्काळ त्याच्यावरती अगदी लगेचच मोठ्या प्रमाणावरती संशोधन हाती घेतलेलं आणि त्याला काही प्रमाणात यश